तारीख आहे 28 एप्रिल 2026. 2 ते 3 दिवसावरती आलेला आहे 1 मे 2026. तुम्ही दर महिन्यात बघितलं तर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून काही नवीन बदल होत असतात, काही नवीन नियम लागू होत असतात. त्याचप्रमाणे 1 मे 2026 पासून काही नवीन नियम लागू होणार आहेत, काही बदल होणार आहेत. मग त्यामध्ये ऑनलाईन गेमिंग असतील किंवा LPG गॅस सिलेंडरच्या किमतीबद्दल असेल किंवा KYC संदर्भातील अपडेट असतील किंवा बाकीचे भरपूर असे बँकिंग संदर्भातील, बँकिंग SMS चार्जेस संदर्भातील, ATM संदर्भातील असे भरपूर सारे जे नवीन नियम आहेत ते नवीन नियम 1 मे 2026 पासून लागू होणार आहेत. येथील 10 नियम असे आहेत की सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे नियम आहेत आणि तेच 10 नियम आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. तर बघा, 1 मे 2026 पासून काही नवीन नियम लागू होणार आहेत, काही बदल होणार आहेत. तेच कोणते आहेत ते आपण आता पाहूयात. त्यातील पहिला बदल आहे तो म्हणजे बघा, पहिला बदल कोणता आहे तर LPG सिलेंडरच्या नियमांबद्दलचा पहिला नियम आहे. LPG सिलेंडर नियम, त्यामध्ये बघा दर महिन्याप्रमाणे किमतीत बदल होणार आहे आणि 3 रुपयांनी LPG गॅस सिलेंडरची म्हणजेच घरगुती गॅस LPG जो सिलेंडर आहे त्यामध्ये वाढ होणार आहे. त्यानंतर गॅस बुकिंगसाठी KYC असायलाच हवी आणि नोटिफिकेशन जे OTP व्हेरिफिकेशन आहे ते OTP व्हेरिफिकेशन सुद्धा कंपल्सरी करण्यात येणार आहे. 1 मे 2026 पासून या 2 प्रोसेस या कंपल्सरी करण्यात येणार आहेत गॅस सिलेंडर संदर्भात. त्यानंतर दुसरा नियम आहे तो पॅन कार्ड संदर्भातील नियम आहे. बघा, वर्षभरात रुपये 10 लाखापेक्षा जास्त कॅश जर तुम्ही डिपॉझिट आणि विड्रॉल केली तर तुम्हाला पॅन देणे अनिवार्य ठरणार आहे. आता 1 एप्रिल 2026 पासून एक नवीन नियम लागू झाला होता की जर तुमचं पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला 5 लाखांपर्यंत कॅश डिपॉझिट किंवा विड्रॉल करता येत होती. परंतु जर तुमचं पॅन कार्ड असेल तर तुम्हाला 10 लाखाचं लिमिट क्रॉस केलं तरी काहीच प्रॉब्लेम नव्हता. परंतु जर तुम्ही 10 लाखाच्या वरती कॅश डिपॉझिट आणि विड्रॉल केलं तर मात्र 1 मे 2026 पासून नियम लावण्यात आलेला आहे की कॅश डिपॉझिट आणि जर विड्रॉल 10 लाखापेक्षा जास्त केली तर तुमचं पॅन कार्ड आहे ते पॅन कार्ड कंपल्सरी असणं, तिथे जमा करणं, देणं हे कंपल्सरी असणार आहे. हा नवीन नियम असणार आहे पॅन कार्ड संदर्भातील. त्यानंतर बघा, बँक SMS चार्जेस. आता तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला बँक जे SMS चार्जेस आहे ते SMS ज्या बँकेतून आपल्याला UPI पेमेंटचं असेल किंवा कोणतं पेमेंट आलेलं ट्रान्झॅक्शनचा जो SMS येतो त्याचे बँक चार्जेस घेते आणि हे चार्जेस आहेत ते कमी होणार आहेत. म्हणजे सर्वच बँकांचे कमी होणार नाहीत, तर काही अपवादात्मक बँका आहेत त्याच बँकांचे हे चार्जेस आहेत ते चार्जेस कमी होणार आहेत. तर ही झाली तिसरी अपडेट, ती म्हणजे बँक SMS चार्जेस संदर्भातील. त्यानंतर पुढची चौथी अपडेट आहे ती म्हणजे KYC संदर्भातील अपडेट आहे. आता बँक KYC अधिक कडक होणार आहे. म्हणजे जी बँकेत तुम्हाला ट्रान्झॅक्शनसाठी किंवा पैसे डिपॉझिट विड्रॉल कोणत्याही बँकेच्या प्रोसेससाठी तुम्हाला KYC ही कंपल्सरी असते आणि ही बँक KYC तुमची पूर्णपणे कडक केली जाणार आहे. शिवाय व्हिडिओ KYC वाढणार आहे. व्हिडिओ म्हणजे ऑनलाईन पद्धतीने केलेली KYC ही वाढणार आहे. म्हणजे प्रत्येकाला बँकेत जाऊन करण्याची गरज नाही, परंतु ऑनलाईन पद्धतीने KYC वाढ होण्याची शक्यता आहे आणि वाढ झाली तरी ते जे ऑनलाईन पद्धतीने KYC केली जाणार आहे त्यात सुद्धा कडक पद्धतीचे सर्व प्रोसेस ही राबवली जाणार आहे. त्यानंतर बघा, पुढचा नियम आहे तो म्हणजे ATMच्या वापरासंदर्भातील नियम आहे. कोणता आहे तो बघा, प्री लिमिट नंतर चार्जेस लागू होणार आहेत. म्हणजे तुमचे UPI पेमेंटचं काही लिमिट असतं, म्हणजे तुम्ही ATM मधून एवढं दिवसाला एवढीच रक्कम काढू शकता, एवढीच डिपॉझिट करू शकता, असं एक लिमिट असतं. जर तुम्ही याच्यावरती गेला तर तुम्हाला अधिकचे चार्जेस 1 मे 2026 पासून लागणार आहेत. त्यानंतर UPI विड्रॉल सुद्धा ATM ट्रान्झॅक्शनमध्ये काउंट होणार आहे. UPI विड्रॉल केलं जातं ते सुद्धा ATMचे जे ट्रान्झॅक्शन चार्जेस आहेत त्या चार्जेसमध्ये काउंट केलं जाणार आहे 1 मे 2026 पासून. आता हे या अगोदर फ्री होतं, परंतु आता 1 मे 2026 पासून ATM मध्ये
UPI विड्रॉलचे सुद्धा पेमेंट आहे किंवा जे काही चार्जेस आहेत ते चार्जेस आकारले जाणार आहेत. त्यानंतर 6वा नियम किंवा बदल आहे तो म्हणजे बघा, डिजिटल पेमेंट सिक्युरिटी. आता तुम्ही बघितलं तर सर्वत्र फ्रॉड वाढत आहे आणि त्यामुळे डिजिटल पेमेंट सिक्युअर असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून फ्रॉड टाळण्यासाठी मजबूत व्हेरिफिकेशन आता होणार आहे. फ्रॉड जे होत आहे, डिजिटल अरेस्ट म्हटलं जातं त्याला, ते जे होत आहे ते जास्त प्रमाणात वाढत आहे आणि याचा प्रभाव सामान्य जनतेवर सुद्धा जास्तीत जास्त पडलेलं दिसून येत आहे आणि त्यामुळेच जास्त कडक व्हेरिफिकेशन हे डिजिटल पेमेंटसाठी सिक्युरिटी लावली जाणार आहे. त्यानंतर बघा, 2 फॅक्टर ऑथेंटिफिकेशन ट्रेंड चालू होणार आहे. म्हणजे हे जे डिजिटल पेमेंट सिक्युरिटीसाठी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन ट्रेंड हा चालू केला जाणार आहे. त्यानंतर पुढचा नियम आहे तो बघा, गेमिंग ट्रान्झॅक्शन बँक नियंत्रण. बघा, हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे कारण खूप फ्रॉड व्हायला लागले आहेत किंवा बँकेच्या अधिकचे पैसे जात आहेत. यामुळे हा नियम लावण्यात आलेला आहे गेमिंग ट्रान्झॅक्शनच्या बँक नियंत्रणाचा. यामध्ये बघा, बॅन्ड किंवा इलिगल गेमचे पैसे तुमच्या बँकमध्ये येणे थांबणार आहे. म्हणजे तुम्ही इलिगल बँकेत काही ऑनलाईन गेम आहेत त्या रजिस्टर्ड सुद्धा आहेत, परंतु ज्या इलिगल गेमिंग आहेत त्या सर्व गेमिंगचं बँक ट्रान्झॅक्शन किंवा पैसे हे थांबवले जाणार आहेत. त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा केले जाणार नाहीत. तर ऑनलाईन गेमिंगवाल्यांसाठी हे अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. त्यानंतर वित्तीय ट्रॅकिंग हे कडक होणार आहे. म्हणजे आर्थिक ट्रॅकिंग आहे जे ते कडक होणार आहे. ते कसं बघा, मोठे व्यवहार मग ते ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो, सरकारच्या नजरेत तुम्ही येणार आहात. म्हणजे जे मोठे व्यवहार करत आहात तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने, ते सरकारच्या नजरेत सर्व काही असणार आहे. तशा पद्धतीचा डिजिटल प्लॅटफॉर्मसुद्धा सरकारने तयार केलेला आहे आणि याची अंमलबजावणी मात्र 1 मे 2026 पासून केली जाणार आहे. त्यानंतर टॅक्स ट्रान्सपरन्सी वाढणार आहे. टॅक्सची जर ट्रान्सपरन्सी आहे, आता बघितलं आपण तर टॅक्स फॉर्म भरताना, IT रिटर्न काढताना बरेच जण फक्त आपली सॅलरी दाखवतात, परंतु आपला जो साईड बिझनेस आहे हा दाखवत नाहीत आणि त्यामुळे पुढे जाऊन आपल्या इन्कमसाठीचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम होतो. परंतु यावेळी असं नाही. यावेळी ITR फॉर्ममध्ये आणखी एक फॉर्म ॲड केला आहे. त्यामध्ये तुम्ही तुमची जी सॅलरी आहे ते सॅलरीचं वेगळं दाखवू शकता आणि तुमचा साईड जो बिझनेस आहे, साईड बिझनेस त्यासाठी वेगळा फॉर्म आणलेला आहे. त्याचासुद्धा तुम्ही ITR फाईल ही करू शकता. त्याचा तुम्हालाही तेवढाच फायदा आहे. म्हणजे तुमचे जे ITR फाईलचे IT रिटर्नचे जे पैसे परत येतात त्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यानंतर बघा, ऑनलाईन गेमिंगचे नवीन नियम कोणते लागू झालेले आहेत, महत्त्वाचे आहेत. 1 मे पासून ऑनलाईन गेमिंगसाठी नवीन कायदा लागू झालेला आहे. ऑनलाईन गेमिंग अधिक कडक किंवा ऑथॉरिटी जी आहे ऑनलाईन गेमिंगची ते अधिक कडक करण्यात आलेले आहे. म्हणजे जे ऑनलाईन गेमिंग खेळतात त्यांची ऑथॉरिटी कडक करण्यात आलेली आहे. फ्रॉड गेम तुम्ही खेळत असाल, इलिगल गेम जर खेळत असाल तर तुमचे पैसे त्यामध्ये तुमचं प्रॉफिट झालं तर तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार नाहीत. तर अतिशय महत्त्वाचे हे 10 नवीन नियम आहेत. सोन्याच्या बदल्याबद्दलचा एक नवीन नियम आहे तो म्हणजे सोन्याचा जो नियम आहे, सोन्याच्या किमतीचा जो नियम आहे तो म्हणजे 1 मे 2026 पासून वीकली किंवा 2 ते 3 दिवसामध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठा बदल दिसून येणार आहे. म्हणजे वाढ झालेली दिसून येणार आहे. कमी होणार नाही, परंतु वारंवार वाढ झालेली मात्र दिसून ही येणार आहे. तर आजचे हे 10 अतिशय महत्त्वाचे जे नियम आहेत ते नियम तुम्हाला माहीत असणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा प्रत्येक जनरल नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.